नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेटिव्ह आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय शरद गोसावी या टी संदर्भात एक महत्त्वाचं पत्रक आपण आज बघणार आहोत। ही परीक्षेची तयारी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। तरी जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील। इथे तुम्ही बघू शकता 9 फेब्रुवारी 2026 हे पत्र आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, तसेच विषय आहे शिक्षक संवर्गातून पदोन्नती देताना शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य असल्याबाबत 1 सप्टेंबर 2025 जो GR आहे त्याचा संदर्भ दिलेला आहे। इथे तुम्ही आता पत्र बघूया। पत्रात काय दिलं आहे तर बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 अन्वये येथील सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संवर्गातून पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी म्हणजे शिक्षक या पदावर पदोन्नती प्रकरणी कार्यवाही करण्याबाबत विविध शिक्षक संघटना व जिल्हा परिषदांमार्फत मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती करण्यात आली होती। तरी सदर न्याय निर्णयाच्या अनुषंगाने करावयाच्या पुढील कार्यवाही संबंधित शासनामार्फत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेकडे तसेच केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवण्यात आलेले असून त्याबाबत अभिप्राय अद्याप अप्राप्त आहेत। तथापि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण या अर्हतेबरोबरच पदोन्नतीसाठी आवश्यक अन्य अर्हता धारण केली आहे। केवळ असे शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र आहेत असे शासनाचे संदर्भ क्रमांक 3 नुसार कळवण्यात आलेले आहे। तरी शासन पत्रात नमूद निर्देशानुसार यथानियम कार्यवाही करण्यात यावी। तर बघा, या पत्रातून आपल्याला काय कळते तर आपण जर पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असणार, म्हणजे जर केंद्र प्रमुख असेल किंवा मुख्याध्यापक असेल किंवा पदवीधर शिक्षक संवर्गातून तुम्ही आले असणार, तुम्हाला विस्तार अधिकारी व्हायचं असेल, म्हणजे या पदावर तुमची जर पदोन्नती होत असेल तरी तुम्हाला TET तुमची पास असणे गरजेचे आहे। म्हणजे तुम्हाला पदोन्नतीसाठी TET ही आता अनिवार्य करण्यात आलेली आहे, या पत्रातून समजते। तर प्रत्येक पत्रातून आपल्याला एकच कळत आहे मित्रांनो की TETची अनिवार्यता, TET ही कंपल्सरी करण्यातच आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या जूनमध्ये जी TET होणार आहे त्याची तयारी जोरदार चालू करा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।